राम राम मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज 22 ऑगस्ट 2026 आपण आलेलो पिंपळगाव बसून टोमॅटो मार्केट येथे आपला दुपारचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। आता संध्याकाळचा व्हिडिओ आहे, साधारण आता 4:30 ते 5 वाजत आलेले। बघूया बाजारभावात काही फरक झाला आहे की नाही, काही बदल झाला आहे की नाही। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। आवक परत वाढताना दिसते मित्रांनो आपल्याला। इथे 2 ते 3 लाईनी पूर्ण झालेल्या आहे। बघूया आता काय बाजारभाव निघतो ते। मित्रांनो इकडे बघा शाहू आहे, शाहूची क्वालिटी तर चांगली दिसते आपल्याला। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? काही दिला का नाही भावाचा अंदाज? कोणी काही भाव होते वगैरे? 200 पर्यंत मागताय शाहू। तुमची काय अपेक्षा आहे? 250 पर्यंत। काय लोकलवाले मागताय का एक्सपोर्टवाले? लोकलवाले। बरं, अजून लागवड वगैरे आहे का नाही आपली? नाही आहे का? चल धन्यवाद। लोकल चालू आहे, तुम्हाला 250 रुपये खाली करायला द्यायचे, कसे द्यायचे? माल कोणतं घेणार? 300 कुठून द्यायचं? मार्केट खाली 300 मग देतो 300 खाली व्हायला आपली गाडी खाली करायला 250 घेऊ। लोकल 150 ते 200 लावायला तर माणूस 300 सांगतो, तुम्ही 311 सांगता, म्हणजे तुम्हाला लोकल द्यायचं नाही। खाली त्या भावात नाही होणार। अरे माल काही असो, मंडी पहा, मंडी पण पहा दादा, मंडी आहे ना। मंडी पाहिजे लोकल 150 ते 200 आम्ही आता जायचं, मंडी पाहिजे लोकल 150 ते 200 ना। तर मग तुम्हाला 250 रुपये खाली करायला लावतो, कोणत्या यायचं लावतो? पण मग तुम्ही तिथं 250 तुम्ही हात बांधायला आम्ही आहे ना, त्याला बांधायला काही तुम्हाला माहितीच नाही काय माहिती नाही। मी एवढा होतो तसं असं नाही झालं का? जे बघा घेऊन त्या खाली झाली कधी सगळे तसे नाही भेटलं तुम्हाला ना। आता विषय सगळं त्याच रेट नाही भेटलं, मी द्यायचं मला कमी करायचं म्हणून 300 म्हणलं, 300 देऊन जर मी तुम्हाला 250 काय सांगू आम्हाला 300 भाव दिला ना आम्ही जातो बरोबर। ठीक आहे, तुम्ही 80 बोलला तिथे असते 22 तुटतं, एवढले नाही तुटते भाऊ आपल्याकडे। कुठला माल दादा? आहे का नाही लागवड अजून तिकडे? नाही का? अजून कोणी काही पावते वगैरे दिली का नाही? नाही का? आता आले का? बरं बरं, चला धन्यवाद। इकडं शाहू बघायला भेटते, इकडं आर्यमान आहे। दादांनाच विचारू। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव तुमचं? संजय पेंडारे, गाव? हरनोल चांदवड। काही दिला का नाही बाजारभाव कोणी अजून? शाहू मागताय 200 रुपये, हे 220 रुपये मागताय। 220 रुपये आर्यमान आणि शाहू 200 रुपये। शाहू 200। तुमची काय अपेक्षा आत्ता बाजारभाव बघून? आजचा जो बाजारभाव कमीत कमी 300 रुपये द्यायला पाहिजे। 300 रुपये द्यायला पाहिजे। काय लोकलसाठी मागितला होता का? लोकलसाठी। बरं आहे, चला। अजून लागवड वगैरे आहे का नाही तुमच्याकडे? आहे ना? धन्यवाद। मित्रांनो बघा, ही गाडी आहे ना प्रॉपर थार सारखी दिसते, पण ही गाडी जीप आहे। ज्या दादांनी बनवली आहे त्यांनाच विचारू। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? कोणता माल आणलाय आज? शाहू? काही बाजारभाव भेटला की नाही अजून? चालू आहे का? भैया ले रे क्या? काय अपेक्षा आहे दादा विचारताय? काय चालू आहे सध्या शाहू? 200 रुपये पक्का भाव। अजून लागवड वगैरे आहे का नाही आपल्याकडे? आहे ना? ठीक आहे, धन्यवाद दादा। मित्रांनो इकडं आता आर्यमान बघायला भेटते आपल्याला। ही कोणती आहे दादा? 2174 आहे, सॉरी, ही 2174 आहे। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? काही पावती वगैरे दिली की नाही अजून कोणी? एजीनी दिली 311। काय लोकलसाठी का एक्सपोर्टसाठी दिली? गुवाहाटीसाठी। तुमची काय अपेक्षा आहे? कुठं लोकलला द्यायचा की देताय तुम्ही? गुवाहाटी आहे का? बरं 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 बरं, पहिला दिवस आहे वा। बरं आहे, अजून लागवड वगैरे आहे का नाही? 4 प्लॉट आहे का? बरं आहे, चला अपेक्षेनुसार भेटला तर बरं आहे। बाजारभाव जसा आहे त्या हिशोबाने। धन्यवाद दादा। आता सध्या मंडीच्या मधली परिस्थिती आहे, 5 वाजत आलेले मित्रांनो, आणि हलकासा पाऊस चालू झालेला आहे। आता इकडं यांचं चालू आहे बाजारभाव ठरवायचं काम। बघूया काय भाव आहे। बोला बोला बोला। 250 मी स्वतः खाली करायला येतो, माल मेडियम आतला चालू, फक्त साफ पाहिजे। 111 200 मग डायरेक्ट खाली करायचं भाव का? थोडं वाढवा लागला पाहिजे। बरं बरं बरं, तुमच्या अपेक्षेनुसार किती लागला पण अपेक्षा? 250 नाही 250 झाली, थोडी कमी फक्त। अरे मान
अरे माल चांगला आहे. बरोबर. काही नाही, एक लाईन संपली. कुठला माल दादा? लागवड वगैरे आहे का नाही अजून? लागवड भरपूर आहे. बरोबर. म्हणजे लेट नाही आमच्या हां, का सगळे आरलीचे बा. आरली नाही. बरोबर बरोबर. काय करते माऊली बोला. 201 मी स्वतः बसून येतो गाडी, काहीच अडचण नाही. मग हॅलो घेऊ राहिले की नाही दादा आपले रे हो? किती का माल झाली? ही 128 आहे. काय भाव देणे का? हे 261 रुपये फायनल आहे. आम्ही सांगितलं मग ते 201 रुपये. हं? 271 करके काय 271. तुम्ही किती मानताय दादा? 201. बरं आहे. आता अजून एक दादा आले, बघू काय भाव देतात. 271 आप लोकल के लिए ले रहे क्या? तुम्हाला लोकलची पावती भेटली 271. बरं आहे, चला धन्यवाद. हा वकल किती काय भाव? मीडियम माल आहे का? हिरव्या पावतीचा भाव सांग. तिला जाऊन कमी नाही करायचं. हिरव्या पावतीचं मीडियम माल आहे. डायरेक्ट खाली व्हायचा भाव म्हणून राहिले. नमस्कार. तू सांग मला काय भाव लावायचा, मी लावून देतो. 181 एकच भाव सांगतो मी तुम्हाला. किती जाऊ सगळं? हा फिक्स भाव याच्यामध्ये 151. हा म्हणजे हा मीडियम माल आहे. बरोबर. म्हणजे मी त्यांना आहे ना 180 ची पावती देईल, पण तिला 20 आणि 30 रुपये कट होतील. म्हणजे डायरेक्ट खाली व्हायचा भाव देऊन टाकला. त्याच्यात 151 चे 50 सुद्धा नाही होणार. बरोबर. 51च राहतील. हा आता त्यांना परवडलं ते जातील बा. कुठला माल हो दादा आपला? कुरळे. लागवड आहे का नाही अजून तिकडे? आहे का? अजून कोणी काही पावती वगैरे दिली का नाही? रुपये मीडियम माल 155 रुपयांनी झाला का फायनल? बरं आहे, चला धन्यवाद. हा धन्यवाद दादा. याच्यात किती आहे? बाकी कुठे धन्यवाद म्हटलं. यस यस काही प्रॉब्लेम नाही. साईज बघा, माल बागून असतो. आज बांगलादेश दुबई चालू झाला. बरोबर. 350 350 माल घेऊन राहिले, पण ते गाड्यावर जाऊन 20 25 50 60 कमीच करतात. कमी करताय. बरोबर. मी कसं आहे, माझं काम जे आहे ते इकडेच खाली करायचा भाव. वेगळं सांगायचं. बरोबर आहे. बरोबर. चला धन्यवाद. असंच करत राहा दादा. चांगली गोष्ट आहे. सर्वांना सवय लागली पाहिजे. खूप चांगली गोष्ट होईल. कायदाच तोडायचा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. कमी रेट करायचा. हा कायदा तोडून टाकायचा. 100% 100%. सर्वांनी केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. नको व्हायला. बरोबर. असा मॅडम माले हा अरे माने मित्रांनो, अण्णा काय दिला इकडे रेट तुम्ही? 301 रुपये बोललो. 301 रुपये. परत निघाल. खराब निघाला तर कमी होतील बा. किती? 20 रुपये. नाही नाही किती? दादा काय एक्सपोर्टसाठी की लोकलसाठी तुमचं? ते एक्सपोर्टसाठी घेऊन राहिले. 20 रुपये गॅरंटी आहे. तू जसं चालत चालत तसं भाव लिहून दिला. बरोबर बरोबर. हे गॅरंटी देईल, तू पैसे घे. बरोबर बरोबर. खालीच होतो मला. आपण चांगलाच माल. कोणता आरेमान आहे का दादा तुमचा? आरेमान आहे. दामोदर चला बघूनच घेऊ ना, बघूनच घेऊ. बरोबर बरोबर. नाही मी पाहतच नाही ना. हे भाऊची थोडी जाहिरात करू. 100%. हे बघ. मलाही बघून घ्या मित्रांनो. किती वाजले आता? पाऊस चालू आहे म्हणून कॅमेरा थोडासा ब्लर पडलेला आहे आपला. 4:15 एक वाजले. मिनिट. काय भाव दिला? 331 रुपयाचा. 331 रुपयाचा. हो, माल सोनं ना, सोन्याचे पैसे घ्या. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही तर 4 कॅट चांगले वेगळे दाखवायचे आणि 196 कॅट दुसरे द्यायचे. बरोबर आहे. असं करू नका, हा मेहरबानी ते पण केलं पाहिजे. बरोबर. 4-5 वेळात खाली झाला. जाऊया. 100%. चला एकदा माल मी परत दाखवून देतो. नेमकी तेव्हा कॅमेरा ब्लर झालेला होता. अरे माने मित्रांनो, बघू शकता माल तुम्ही. कुठला माल दादा? माल सांगायचा. माल सांगितलं. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही? लागवड आहे ना. आहे ना. बरं आहे. चालू प्लॉट आहे हा. अच्छा अच्छा. लागवड करायची पण आहे आता. करायची पण आहे का? अच्छा चालेल चालेल. धन्यवाद. हा मंडीच्या रेटच्या हिशोबाने आम्ही मला सुपर आहे. नाही माल तर चांगला आहे. आरेमान आहे ना? आरेमान. आरेमान. मग काय माल भारी. मालाच्या हिशोबाने तरी लावा ना तुम्ही. बोला काय लावायचं. बोला 300. आज ड्रोन नाही का तुमच्या? ड्रोन पण असतं ना. ड्रोन नाही ते ड्रोन वाले वेगळे. काय एक्सपोर्ट आहे का? गुवाहाटी असेल तर जाऊ दे 250 रुपये. चलो इकडे पाहा ना. काय
मीडियम चालू एक्सपोर्ट असेल तर एक्सपोर्ट मध्ये एक्सपोर्ट नाही आपला लोकल माल आहे. अरे लोकल मध्ये चला 250 रुपये डायरेक्ट खाली पक्का भाव कोणचा माल आहे? चिकन आहे एकदम सुपर हे म्हणे किती दिला दादा तुम्ही? किती दिला रेट? 250 बोललो 250 आम्हाला निघणार लोकलसाठी. नाही मालही बघून घ्या माल मित्रांनो, पण सुपर आहे. मालही चांगला आहे. कुठला माल आहे दादा आपला? लागवड आहे का नाही अजून? लागवड आहे ना? बरं. लोकलचाच आहे आपला. काढा पर्ची काढा, ती पर्ची काढा, पर्ची काढा. पर्ची काढायला काय लागतं? चाललंय माझ्या वाटे. तुम्ही आणला का माल? गेला का नाही? कोणता आरेमान आहे का? काय अंदाज दिला का नाही कोणी? किती? चला ती पर्ची दाखव त्यांना. ती पर्ची दाखव. चला ती पर्ची काढा, ती पर्ची काढा. किती दिली पर्ची दादा? 250 रुपयाची. तुमची अपेक्षा किती होती? 300 पर्यंत. ठीक आहे, चालेल. धन्यवाद हा दादा, धन्यवाद. मित्रांनो इकडे परत आपल्याला आरेमान बघायला भेटतीये. आपण दादांनाच विचारूया. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? काही पावती वगैरे कोणी दिली का नाही अजून? आता आले का? काही अंदाज वगैरे कोणी दिला का नाही? 200 रुपये. कुठला माल आहे आपला? अजून काही लागवड वगैरे आहे का नाही? नाही का? एवढंच आहे. कितवा कुठं आहे? 7वा 8वा. याच्या पहिलेच काय गेले होते? 300 300 350. बरं आहे, चालेल. बाजारभाव सुधारले पाहिजे लवकरात लवकर. तेच आहे. आता तरी बांगला आणि दुबई चालू झाली खरेदी. बघू आता. बरं 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 बरं. तो पण विषय बरं बरं बरं. चला धन्यवाद दादा. मंडीमध्ये गर्दी झालेली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आवक वाढच होते. अरे माने मित्रांनो, काय पावती दिली दादा तुम्हाला? 200 गाड्यावर जाऊन 20 रुपये 30 रुपये कमी होणार. कमी होणार. बरोबर बरोबर. मग आता याला काहीतरी सोल्युशन काढा ना. 100%. आम्ही तर आता हे बघा तुमचं बोलणं आम्ही ना, आम्ही 100% तुम्ही जे जे म्हणताय ना तसंच व्हिडिओ माझं टाकतो. असं म्हणणं कांद्यावानी करायचं, इकडे ना कागद आत राहायचा, 4-5 जाळ्या ओढायचा टाकायचा. बरोबर आहे, बरोबर आहे. मग त्याशिवाय पर्याय नाही ना. जो खाली व्हायचा भाव आहे तोच इथं दिला पाहिजे. आता 201 ची दिली पण खाली व्हायला ती भेटेल का? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. आणि तुमच्या माझ्याकडून एक सांगितलं पण तुम्ही ना असे लोकल याचे व्हिडिओ टाकीचा, तुम्ही ना एकदम गोवाटीचे भाव टाकी द्या. आमचे सगळेच भाव राहतात. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा. सगळे 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 आमचं आहे ना, लोकल गुवाहाटी एक्सपोर्ट तुमचं गेला त्याचा व्हिडिओ येतो, पण लोकल माल 150 जाईल त्याचा व्हिडिओ पाहिजे. पूर्ण व्हिडिओ बघत चला. तुम्ही याच्या मागचे व्हिडिओ सगळे बघून घ्या. प्रत्येक माला भावाची अपडेट आहे आपल्या व्हिडिओमध्ये. नाही नाही, रागाचं काय? माहिती का मीडियम मालायचे पण बाजार करायला पाहिजे. आम्ही सगळेच टाकतो. लोक काय करता माहिती का? थोडं बघायचं 1 मिनिट, पूर्ण बघत नाही. पूर्ण जर बघितला ना व्हिडिओ, प्रत्येक बाजार भावाची अपडेट भेटेल तुम्हाला. चांगल्या मालाचा, लोकल मालाचा, गोल्टीचा सगळंच भेटेल. धन्यवाद. चला धन्यवाद दादा. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजला आपला फॉलो करून घ्या. आणि व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करत चला. धन्यवाद.